मला वाटतं ज्यांनी माझं वक्तव्य नीट ऐकलं नाही किंवा ज्यांना ते समजलं नाही तेच लोक फक्त आंदोलन करतात। एकच पक्षाचे लोक आहेत असं त्यांना विनंती आहे की मी काय बोललोय ते नीट समजावून घ्या। पूर्वग्रह दूषित असून तुम्ही काहीतरी वक्तव्य करू नका। महाराष्ट्रातली जी परिस्थिती देशातली बिघडलेली आहे ती कुठेतरी सावरायचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे। माझं एकच निवेदन कालही होतं, परवाही होतं, आजही आहे, पुन्हा आहे की आतंकवादाचा कुठलाही धर्म नसतो। आतंकवादी हा आतंकवादी असतो, गुन्हेगार असतो, तो खून करतो माणसांचे, निरपराध माणसांचे बळी घेतो, विधवा होतात बायका, मुलं पोरकी होतात आणि त्या आतंकवादी कारवाया आपण आपल्या देशात थांबवल्या पाहिजेत। मग त्या कुठल्या प्रांतातून, कुठल्या धर्मातून, कुठल्या जातीच्या आहेत याचा काही विचार न करता कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। जेव्हा मोठे राजकीय नेते म्हणतात की नाही हा धर्म आतंकवादी होऊ शकत नाही, तो धर्मच आतंकवादी असतो, हे बरोबर नाही। तुम्ही न्याय प्रक्रियेला प्रभावित करायचा प्रयत्न करताय। तर माझ्या विरुद्ध बऱ्याच लोकांनी ट्रोलिंग केलं, टीका केली की हिंदू आतंकवादी होऊ शकत नाहीत वगैरे। तुम्ही आतंकवादाला कुठल्या धर्माची जोडू नका। आतंकवादी ही आतंकवादी आहे, त्याचा कुठलाही जात, धर्म, रिलिजन, मजहब काही नसतो। आता उदाहरण जर हिंदू धर्माबद्दल बोलायचं झालं तर स्वतंत्र भारतामध्ये पहिलं आतंकवादी कृत्य घडवणारे कोण होते तर नथुराम गोडसेंनी महात्मा गांधीचा खून केला। जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला विचाराने जिंकू शकत नाही तेव्हा तो विचार कायमचा बंद करायचा जो प्रयत्न असतो त्याला आतंकवाद आपण म्हणतो। आणि भारतातच आहे असं नाही, अनेक राष्ट्रात आहेत, अनेक लोक, विचारवंत लोक आतंकवादाचा उपयोग एक राजकीय ध्येय साधण्याकरता, पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह करता करतात। पण त्याला विरोध असलं गरजेचं आहे। अशा प्रकारे एका सभ्य देशामध्ये, लोकशाही देशामध्ये हे सण खपून घेता कामा नये। आता मी आपल्याला सांगितलं की बाई प्रत्येक धर्माचे लोकांनी आतंकवादी कारवाया केलेली आहेत। अगदी सुरुवातीला आपण भारत स्वतंत्र झाल्यानंतर नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींची हत्या केली। कोणत्या धर्माचे होते नथुराम गोडसे? त्याचबरोबर अरे क्या करेल बंद करो ना, उघडू नको, था पुन्हा घ्या जरा, बस रुको, तो बुलाव मत बाना समज करा अभि रुको, किसका ये थांबा जरा, मी आता एवढ्या ठिकाण दिलं ना, तुम्ही उशीर आल्यानंतर देतो तुम्हाला, आता गडबड ना करू, मग एकदम सारखे डिस्टर्ब करता मला, तर बंद करता ते फिर से लोग तो कहाँ से लोग? नथुराम गोडसे। अच्छा, नथुराम गोडसे हे कुठल्या धर्माचे होते? दाभोळकरांची हत्या कुणी केली? पानसऱ्यांची हत्या कुणी केली? गौरी लंकेशला कुणी मारलं? अगदी नक्षलवादी कारवाई करणारे कुठल्या धर्माचे लोक आहेत? राजीव गांधींची हत्या तामिलीनी, LTTEच्या तामिळ लोकांनी केली, कुठल्या धर्माचे ते होते? मणिपूरचा हिंसाचार कुठल्या धर्माचे लोक करतायत? त्यामुळं हिंसाचाराला धर्म नसतो, एवढंच माझं प्रतिपादन आहे। तर माझ्या मित्रांना मला सांगायचं की तुम्ही गंभीर विचार करा। आणि आज हे सगळं प्रकरण चाललेलं आहे, मालेगाव चाललेलं आहे, तिकडं मुंबईच्या सिरियल बॉम्ब स्फोटचा निकाल आत्ताच आला, जवळजवळ किती वर्षानंतर, 2007चा खटला आहे, 2008चा खटला आहे। त्याचबरोबर तिथं पहलगामच्या आतंकी लोकांना मारलं असं केलं सगळं। तर आज संसदेमध्ये, म्हणजे 2-4 दिवसापूर्वी संसदेमध्ये सिंदूरवर चर्चा चालू आहे। पंतप्रधानांना उत्तरं द्यायला त्यांच्याकडे उत्तरं नाहीत, त्यांची संसदेमध्ये अक्षरशः फजिती झालेली आहे। राहुल गांधींनी त्यांना थेट प्रश्न विचारला, ते निरुत्तर झाले। आणि त्यामुळं ती सगळी प्रक्रिया थांबवण्याकरता, हे लोकांचं लक्ष विचलित करण्याकरता हा सगळा टायमिंगचा विषय आहे। जे बोललो ते एवढंच बोललो मी कुठल्याही धर्माचं आतंकवादी हा धर्म आहे असं म्हटलेलं मी कधीच म्हणणार नाही, उलट त्याच्या विरोधी मी बोलतोय। माझं म्हणणं एवढंच आहे की आतंकवादी आतंकवादी आहे, त्याला कुठला धर्म जात नसते, आणि जो आतंकवादी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे। सर, तुम्ही आता जो मुद्दा उपस्थित केला की पंतप्रधानांना कुठेतरी उत्तर देणं
प्रकारचा तो जर आपण पाहिला असेल तर तुम्हाला न्यायालयाच्या पण निर्णय प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं आहे का? न्यायालय पंतप्रधानांना वाचवण्यासाठी अशा वेळी निर्णय देते का? बिलकुल नाही. न्यायालयावर माझा बिलकुल आक्षेप नाही. प्रश्न असा आहे की खटला NIA चालवते, प्रॉसिक्युटर हे NIA आहेत. ही 2008ची जी घटना आहे, पहिल्यांदा नाशिक जिल्हा पोलिसांनी हा खटला चालवला. त्यानंतर त्या तत्कालीन काँग्रेस सरकारने हा खटला अँटी टेरर स्क्वॉडकडे गेला, कारण ही आतंकवादी कारवाई होती म्हणून. 2011 साली केंद्र सरकारने तो खटला केंद्रीय NIAकडे दिला आणि 2014ला नेतृत्व बदल झालं. अमित शहाच्या नेतृत्वाखाली NIA काम करू लागलं. आता कोर्टाने काय म्हटलेलं आहे की NIAनी जे प्रॉसिक्यूट करतायत, खटला चालवतायत, त्यांना आमच्यासमोर ठोस पुरावा सादर करता आला नाही. आणि एकदा NIAने सांगितलं की आमची केस संपली की कोर्ट निर्णय देतं. त्यामुळं आता कोर्टाने काही वेळ ठरवली नाही, NIAने ठरवली वेळ. आणि NIA कोणाच्या नेतृत्वाखाली काम करते? ते NIA अमित शहाच्या नेतृत्वाखाली काम करते. त्यामुळे हे बिलकुल खोटं आहे. पण माझं प्रतिपादन आहे की संसदेमध्ये पंतप्रधानांना ऑपरेशन सिंदूरबद्दल, पहलगामच्या हल्ल्याबद्दल, आपल्या परराष्ट्र धोरणाच्या अपयशाबद्दल किंवा ट्रम्प जे लाथाडतायत आता भारताला, त्याच्याबद्दल उत्तरं द्यायला त्यांच्याकडे उत्तरं नाहीत. आणि म्हणून लक्ष विचलित करण्याकरता हे टायमिंग, कधी ना कधी तर खटल्याचा निकाल आला असता. पण सगळं आज एकत्रित एकाच दिवशी काय येत आहेत? सर, विषय हा आहे की तुम्ही जो वक्तव्य केलं त्यातला हिंदू आणि सनातन आतंकवाद या शब्दांवर त्यांचा आक्षेप आहे आणि त्याबद्दल आपण माफी मागावी असं आज आंदोलन म्हणत. अरे मी म्हटलं का काय यातलं? तुम्ही माझं वक्तव्य नीट ऐकलंय का? माझं वक्तव्य नीट ऐकलं का? आता अडाणीपणामध्ये असं विचार करू नका. माझं म्हणणं आहे की आतंकवादाला हिंदू म्हणू नका, कुठल्या धर्माचं नाव देऊ नका असं म्हणलं आहे. मी कधी कसं म्हटलंय की ह्या जातीचा माणूस, ह्या धर्माचा माणूस आतंकवादी असं मी कधी म्हटलंय? काँग्रेसच्या कुणीच म्हटलेलं नाही. आणि माझी दुसरी भूमिका अशी आहे की हिंदुत्व एक विचारधारा आहे. आमचं त्यांचं पटत नाही, पण त्यांची विचारधारा आहे, त्यांना अधिकार आहे त्यांची विचारधारा मांडायला. RSSला अधिकार आहे, त्यांनी मांडली पाहिजे. आम्ही त्याचा विरोध करू. परंतु तुम्ही भगव्या रंगाला तुमच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह म्हणून वापरू शकत नाही. भगवा रंग हा महाराष्ट्रामध्ये एक आदरणीय पवित्र असा हा रंग आहे, कारण तो शिवछत्रपतींच्या स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक असणारा तो रंग आहे. तो ज्ञानेश्वरांचा रंग आहे, तो संत तुकारामाचा रंग आहे, तो रामदास स्वामींचा रंग आहे. आणि RSSची कल्पनासुद्धा करण्यापूर्वी 300 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राला भगवा रंग दिला. महाराष्ट्राकरता, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता हा जिव्हाळ्याचा विषय आहे. आता उत्तर भारतामध्ये ही परिस्थिती लोकांना माहिती नाही आणि त्यामुळे आता एका विशिष्ट धर्माचे माणूस, साधू माणसं काहीतरी भगवे कपडे घालून फिरतात म्हणून त्याला भगवा म्हणून चिटकावलं गेलं. तर म्हणून मी दुसरी विनंती काय केली की मी कधीही अमुक अमुक धर्माचे लोक आतंकवादी आहेत असं म्हटलेलं नाही. मी असं म्हटलं की तुम्हाला जर धर्माचं नाव घेतलं, धर्माचं नाव घ्या, भगवा काय म्हणताय? मी माझ्या पक्षातल्या सहकार्यानं सुद्धा विनंती केलेली आहे की भगवा म्हणू नका. तुम्हाला धर्माचं नाव घ्यायचं तुमचा अधिकार आहे तो. सर, पण भाजपचं सातत्याने तुमच्यावर आरोप आहे, म्हणजे त्यावेळी देखील काँग्रेसच्या काही ठराविक नेत्यांनी हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असं भाजप म्हणतंय. आता देखील या निकालानंतर काँग्रेसने हिंदू समाजाबद्दल बोलायला सुरुवात केली. कुठेतरी काँग्रेसला हा द्वेष आहे हिंदू लोक. अरे हिंदू समाज कोण बोलतोय मला माहित नाही. आम्ही आतंकवादाबद्दल बोलतोय, आम्ही आतंकीबद्दल बोलतोय. तर आमच्या तोंडात शब्द का घालताय? आमच्यापैकी कोणी असं म्हटलंय का की हिंदू आतंकवादी आहेत? आतंकवादी आतंकवादी आहेत. ते ज्या धर्माचे असतील ते आतंकवादी आहेत. थायलंडमध्ये बुद्धिस्ट लोक आतंकवादी हल्ले करतात. तिथे शांतताप्रिय लोक आहेत. धर्माचं जोडू नका. आतंकवादी याला कायद्यानं शिक्षा करा, एवढंच आमचं म्हणणं. असं म्हणणं अरे माफी टेल हिम आय विल नॉट ॲडमिट एनीबडी. यू हॅव टू वेट व्हेन आय कॉल यू कमिंग. त्यांचं म्हणणं की तुम्ही या सगळ्या याच्यावर आता माफी मागावी, तर तसं काय होणार? अरे पण मी काय म्हटलं मला सांगा ना, कुठल्या मुद्द्यावर माफी मागावी मला सांगा. मी कधीही
काही माझं चुकलं तर मी चूक करतो. मी कुठल्या मुद्द्यावर माफी मागाय मला सांगा. मी काय बोललोय त्याच्यावर. सर तुमच्या वक्तव्याचं विपर्यास अरे नाही, कुठल्या वक्तव्याचं. ते भगवा तुम्ही जो शब्द वापरला मी म्हटलं- त्यावरून ते राजकारण करतात. मी काय म्हटलं, भगवा वापरू नका. कारण भगवा हा आमचा प्रिय कलर आहे, रंग आहे. त्याला धर्माचं प्रतीक करू नका. त्याला निवडणुकीचा झेंडा मत मागायला मिळवू नका. ह्यात काय चुकलं. हिंदू दहशतवाद हा शब्द जो आहे त्याच्यावरती सातत्याने भाजप आक्षेप घेते. नाही, पण मी माझा अगदी स्पष्ट म्हणजे हे चुकीचं आहे शब्द वापरणं. मी पहिल्यापासून म्हटलं, मी कधी वापरलेला नाही शब्द तो. माझ्या तोंडात शब्द घालू नका. माझं एवढंच म्हणणं आहे की आतंकवादाचा धर्म नसतो. त्या धर्माचा आतंकवादी त्याला शिक्षा झाली पाहिजे. सर थोडासा वेगळा प्रश्न आहे. काल मुख्यमंत्र्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची सगळ्यात आधी वेगळी करण्याचा घाट घातला होता असं प्रकारचं वक्तव्य केलंय. कसं पाहताय सीएम असं बोललेले आहेत मुख्यमंत्री म्हणाले की आता मला वाटतं ते इतिहासाचं इंटरप्रिटेशन ते वेगळ्या पद्धतीने करतायत. ही वस्तुस्थिती आहे की जेव्हा भाषावार प्रांतरचना झाली त्यावेळेला काही संवेदना होत्या की मुंबईमध्ये गुजराती लोक आहेत आणि जर मराठी भाषिकांचं वेगळं राज्य केलं तर मराठी लोकांच्याकडून मुंबईच्या गुजराती लोकांच्यावर अत्याचार होईल, अन्याय होईल. अगदी शिवाजी महाराजांची सुरतेची देखील लोकांनी आठवण करून दिली. आणि त्या वातावरणामध्ये त्या काळच्या सरकारने, त्यामध्ये बुराजी देसाई होते, अनेक लोक होते, त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्र आणि गुजरातला एकत्रित करून द्विभाषिक राज्य केलं. ही वस्तुस्थिती आहे. पण त्याविरुद्ध संयुक्त महाराष्ट्र समितीनं तीव्र लढा दिला. महागुजरात समितीनं गुजरातमध्ये लढा दिला की जर इतर सर्व राज्य भाषावर त्यांची प्रांतरचना झाली असेल तर आमची का नको. आणि त्याकरता 105 मराठी माणसांनी हौतात्म्य पत्करलं. आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यातून महाराष्ट्राची निर्मिती झाली. ती वस्तुस्थिती आहे, इतिहास आहे की त्यावेळेला काही कारणामुळं मुंबई आणि गुजरात एकत्र ठेवायचा प्रयत्न केला. मुंबई वेगळा काढायचा कधीही कोणाचा प्रयत्न नव्हता. पण त्याबद्दल आंदोलन झालं. जसं तेलंगणामध्ये झालं, आंध्र प्रदेशमध्ये झालं, तसं महाराष्ट्रात झालं. आणि त्यानंतर नेहरूंनी ते आपली चूक सुधारली. चूक असेल म्हणणं, कारण 2 राज्य एकत्र करणं ही चूक होती. त्याकरता माझे कुटुंबीय त्या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये त्यांनी आग्राचा लढा दिला होता. आणि त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. त्यामधून संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. 1960 साली आपलं महाराष्ट्र राज्य संपलं. हा इतिहास आहे. पण त्याला कुणाच्या तरी तोंडात नाव घालून काहीतरी कुणाला तरी द्वेष करायचा हे तर भाजपची सवयच आहे. मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं की पुण्यात दादागिरी वाढली, इन्व्हेस्टमेंट येत नाही. काही दिवसांपूर्वी अजितदादा म्हणतात की अख्ख्या हिंजवडीची वाट लावली, सगळ्या IT इंडस्ट्री बाहेर जात आहेत. पण मी थोडं टेलिव्हिजनवर काहीतरी मुख्यमंत्र्यांचं वगैरे काहीतरी वक्तव्य ऐकलं, त्याचं मी स्वागत करतो. अजितराव पवार हे खूप करारी नेते आहेत आणि त्यांनी मनात आणलं तर ते होऊ शकेल. आणि त्यामुळे त्यांनी जे वक्तव्य मी जे ऐकलं आत्ता टीव्हीवर त्याचं स्वागत करतो. कोणीही औद्योगिक क्षेत्रात गुंडगिरी केली, खंडणी मागायचा प्रयत्न केला, तो मोडून काढला नाही तर महाराष्ट्रात गुंतवणूक येणार नाही. अजित पवार म्हटले ते खरं आहे. हिंजेवाडीचे उद्योग आज इतर राज्यात चाललेले आहेत. महाराष्ट्रात रोजगार निर्माण होणार नाही. आणि त्याकरता जेव्हा भाजपच्या एका नेत्याकडून आणि या महायुतीच्या एका नेत्याकडून बीडमध्ये ज्या सरपंच देशमुख यांचा खून झाला फक्त खंडणी करता, आणि त्या खुनाचे अजून खरे गुन्हेगार अजूनही सापडलेले नाहीत. कोणाला तरी राजीनामा द्यावा लावलेला आहे, त्याला पुन्हा घेतील मला खात्री आहे. परंतु खंडणीच्या म्हणून महाराष्ट्रात गुंतवणूक येत नाही हे वास्तव आहे. आणि जर सरकारला कळालं असेल, मुख्यमंत्र्यांना कळालं असेल, अजित पवारांना कळालं असेल, ती चांगली गोष्ट आहे. मी तर सुचवलं होतं की स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यालयामध्ये खंडणी बहादुरांचा बिमोड करण्याकरता एक विशेष कक्ष निर्माण करावा. कारण यातले बरेचसे खंडणीखोर राजकीयदृष्ट्या फार मोठ्या व्यक्तींशी जवळ आहेत. मी नावं सांगू शकतो, सरकारला माहिती आहेत ती नावं. तर यांचा बिमोड एखाद्या SP ला किंवा एखाद्या कलेक्टरला करता येणार नाही. सत्ताधारी पक्षाच्या या राजकीय नेत्यांचा बिमोड सरकारी अधिकाऱ्यांना करता येणार, कारण तेवढे
गट्स आता सरकार याच्याकडे राहिलेले नाहीत. हा बिमोड फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करता येईल. त्यांनी तो करण्याचा जर प्रामाणिक निर्णय घेतला असला तर ते स्वागत आहे, नाहीतर महाराष्ट्रात गुंतवणूक येणार नाही. राज ठाकरे यांनी आज शेकापच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात म्हटलंय की आजार आणि सध्याचं राजकारण हे एकसारखं झालंय. तुम्ही या मताशी सहमत आहात का? कारण ज्या पद्धतीने मागील काही वर्षांपासून राजकारण होते, पक्ष कुठे आहे, त्यावर त्यांनी राज ठाकरेंनी हे भाष्य केलं. मी त्यांचं काही भाषण ऐकलेलं नाही तेवढं. मी आज पाहिन नंतर. मी आज शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन होता. मी त्यांना शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. जयंत पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत. ते पक्ष पुढे वाढवत आहेत. माझीही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्या कुटुंबियांचीही पार्श्वभूमी शेतकरी कामगार पक्षाची होती. कोकाट यांचा खरं तर राजीनामा घ्यायला होता, मात्र घेतला नाही. एवढा हतबल मुख्यमंत्री आजपर्यंत पाहिला नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात. तुम्ही यावरून सहमत आहे? मी 100% त्या वक्तव्याशी सहमत आहे. आज खोलीमध्ये नोटांचे पुडके सापडतात. विधिमंडळाच्या समितीमध्ये 1,80,00,000 निधी सापडतो. कोणी जुगार खेळताना दिसतो. आणि सगळं हे काही चालत असताना मुख्यमंत्र्यांना काहीच करता येत नाही, कारण आघाडी सरकार आहे. त्या नेता हा नाराज होईल, सरकार तर टिकवलं पाहिजे. आणि त्यामुळं कोकाटे असतील किंवा डान्स बार चालवणारे मंत्री असतील, मुख्यमंत्री हातबल आहेत. जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले की एकदा अर्बन नक्षल ठरवून आम्हाला अटक करून दाखवाच शेकापच्या. काय हा कायदा इतका दोषपूर्ण आहे. खरं म्हणजे विधिमंडळामध्ये त्याचा कडाडून विरोध व्हायला पाहिजे होता, पण आता संख्या नसल्यामुळे तो काही झाला. नक्सल याची व्याख्याच केली गेलेली नाही आणि त्यामुळे कुठल्याही विरोधकाला, कुठल्याही आंदोलकाला तुरुंगात डांबता येण्याची परिस्थिती आलेली आहे. आणि त्यामुळं आमचा या कायद्याला तीव्र विरोध आहे. आमचं म्हणणं आहे की विद्यमान कायदे, हा जनसुरक्षा कायदा याच्या आधी देशात जे कायदे आहेत, मग ते अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट असेल UAPA किंवा इंडियन पिनल कोडचे प्रावधान असेल, त्यामध्ये आपल्याला अशा कारवायांच्या विरुद्ध आपल्याला कर्तृत्व करता येते. मग नवीन कायदा कशाला? तर काहीतरी दुष्ट हेतू आहे आणि विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे. सर हिंदी में जाना चाहिए. आता मग हिंदी आता तर आलो पाहिजे. बोला बोला, मध्ये डिस्टर्ब करू नका ना. काय आता मराठी दिले, मी हिंदी आता देतो. एकदम मध्ये कोणाला येऊन देतो, एकदा आले की जरा थांबवतो. आता ठीक आहे, आता येऊ दे. मी एका ग्रुपला मराठी बोललोय. अभी पहले हिंदी लो, उसके बाद फिर मराठी दूंगा. परिमल 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 थोडं कंट्रोल करा. व्हेन आय एम टॉकिंग लेट नोबडी कम. अरे बापरे, अरे परिमल, ते आपलं झूम कॉल आहे ना, 2 मिनिटामध्ये त्याला की म्हणून I'll do it after 15-20 minutes. आणि ह्याची सेंड द झूम लिंक आले ना, म्हणून आता थोडं लोक आले तिथं. लेट मी टॉक टू देम. कडाडून विरोध आधीच झाला पाहिजे. शिंद्यांचं आंदोलन चालू आहे का बंद झालं? त्याला म्हणून मग काय बोललो ते ऐका तरी नीट. अर्धवट माणूस.
लाईव्ह फिल्म दिली. थोडं बॅगेत ठेवून येतो माझ्या. सुनील ते बाहेर सांगते ना कोण आपलं सिक्युरिटी असेल तर एकदा चालू झालं की सोडू नका, डिस्टर्ब होतं सगळं. लोकशाही पुढे राहत नाही बाबा. लोकशाही पुढे झाली. मागे राहिली. मागे राहिली. लोकशाही संपली. अरे पाणी दे. आम्हाला कधीच नव्हतं लहानपणापासून. त्याच्या इथलं तर तुम्हाला आम्ही लोकशाही दिली. तुम्ही गिळून घेतले ना. बरं का, कळी चालू झालं की सोडू नका. आता बंद झालं नको राहू द्या. आता सोडू नका, चालू. आता फ्रेम भेटली का? कसं काय आम्ही लोकांचा वेळच घेतो. चला आता सर सुरू दोन कर. मिनिटं सर. सगळं नाही, हे सेट झालं. सगळे ready का? एक मिनिट. थोडी मागे ना. बूम खाली कर ना, लोकशाहीचं तू खाली कर ना. बस ऑडी जायला दे बस. जमत नाही. हॅलो. पुढारींच्या पुढे लोकशाही दोनच जात मिनिटं. सगळे मराठी आहे का? आता समजा सगळे मराठी मराठी पहिले मराठी. नाही. हिंदी एकच आहे, हे नाही नंतर एक होतं. नाही सगळ्यांचे INSP आहे. आणि पण ते त्यांना आधी मराठीमध्ये बोलले. आधी मराठी करू मग हिंदी. झाले का सर? हे नाहीत ना? थांब, live film चालू. हे नाहीत ना? नाही 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 का? नाही मॅम. रोल चला, रोल रोल रोल. बाहेर होतच बरं. नंदू. सर एक मिनिट जरा. आज शिवसेनेतर्फे एक मिनिट जरा. क्या? चालू स्टार्ट. नाही, एक मिनिट. हाँ, हाँ. आज हे मराठी भी रिकॉर्ड करेंगे ना. एक मिनिट. रोल झाले की सांगा रे लवकर. हाँ. हॅलो. येणार ready? सर शिवसेनेने आज तुमच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया. नाही, आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. लोकशाहीमध्ये कोणालाही आपले विचार मांडता येतात. शांततापूर्ण पद्धतीनं विचार मांडले तर त्याचं स्वागत आहे. फक्त आता मूळ मुद्दा काय त्याची चर्चा झाली पाहिजे. ते समजून न घेता काहीतरी गृहीत धरूनच जर करायचं झालं तर ते चुकीचं आहे. मी काल 2 दिवसापासून माझे विचार अगदी स्पष्टपणे मांडलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी जो आक्षेप केला तसं काही झालेलं नाही. पण माझे विचार हे आज ठरलेले आहेत. ते पहिल्यापासून माझे विचार आहेत ते आहेतच. त्यामुळं मुद्दा काय तो लक्षात घेतला पाहिजे, त्याची चर्चा झाली पाहिजे. परंतु सर काल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी देखील एका कार्यक्रमात म्हटलं की या सगळ्या मालेगावच्या बॉम्बस्फोट हल्ल्याच्या प्रकरणामध्ये जे पोलीस तपास करत होते त्यांच्यावरती कोणता तरी राजकीय दबाव होता असं त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे आणि पोलिसांनी हा दबाव न झुगारता खरं तर कायदा आणि वर्दीसाठी काम केलं पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी एक वक्तव्य केलं. पण रामदास आठवल्यांचं हे प्रामाणिक मत असेल मधून येऊन बाहेर आलं पाहिजे. हा सगळा मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास 2011 पासून NIA कडे आहे. NIA ही राष्ट्रीय संघटना आहे. ती भारताच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत काम करते आणि 2014 पासून सत्तांतर झाल्यापासून त्याचं नेतृत्व अमित शहा करतायत. त्यामुळे 2014-25 पर्यंत हा खटला NIAने अमित शहाच्या निदर्शनाखाली चालवलेला आहे. आता रामदास आठवल्यांचं जर ते म्हणणं असेल जे माझंही म्हणणं आहे की कुठंतरी कोर्टाने काय म्हटलेलं आहे ते आपण लक्षात घ्या. कोर्टाने म्हटलेलं आहे की आमच्यासमोर NIAने ठोस पुरावा सादर केला नाही आणि खुनाच्या खटल्यामध्ये जोपर्यंत बियॉन्ड शॅडो ऑफ डाऊट अजिबात शंका न असता जर जेव्हा ठोस पुरावा मिळतो आणि म्हणून कोर्टानं NIAच्या विशेष कोर्टानं शिक्षा दिलेली नाही. आता त्याला निर्दोष सोडलं वगैरे म्हणणं हे बी मला मान्य नाही आहे. अपुरा पुरावा सादर केल्यामुळे शिक्षा देता आली नाही आणि तेच जर मत रामदास आठवलेंचं असेल तर तो अपुरा पुरावा सादर करण्याची जबाबदारी शेवटी अंततोगत्वा ही अमित शहाची आहे. त्यामुळे रामदास आठवल्यांचं जर प्रामाणिकपण असेल फक्त तोड देखलेपणामुळं थोडंसं लोकांना आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्याकरता ते बोलत असेल तर मग त्यांची नेहमीची सवय आहे. ठीक आहे.
असेल तर त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. केंद्रीय सर, गृहमंत्री तुमच्या अमित तुमच्या शहा यांचं वक्तव्याबद्दल हे- मात्र मोठ्या प्रमाणात अग्रेसिव्हली महायुतीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. आज आंदोलनही झालेले आहे. हिंदू दहशतवाद, सनातन दहशतवाद असा शब्द तुम्ही वापरला त्याला ते आक्षेप घेत आहे. तुम्ही अर्धवट माहिती घेऊ नका. माझी एवढीच विनंती आहे की मी काय बोललो ते नीट पुन्हा एकदा ऐकून विश्लेषण करा. मी नेहमी म्हटलेलं आहे की दहशतवादाला जात, धर्म, रिलिजन, महजब काही नसतं. दहशतवादी हा दहशतवादी आहे. तो निरपराध माणसांचे बळी घेतो, विधवा करतो, मुलांना पोरकं करतो आणि त्यामुळं दहशतवादी कारवायांना दहशतवाद करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याला तुम्ही कुठलं तरी धर्माचं लेबल देऊन वाचवायचा प्रयत्न करू नका. आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर अगदी अमित शहा सुद्धा मला वाटतं संसदेमध्ये म्हटले की हिंदू दहशतवादी नाहीत. आता तुम्ही धर्माचा लेबल का देताय त्यांना? आणि म्हणून तुम्हाला पुन्हा आठवण काल मी करून दिली, आज पुन्हा करून देतो. स्वतंत्र भारतामधील पहिली दहशतवादी घटना ही नथुराम गोडसे यांनी केली. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून केला. जेव्हा एखाद्या राजकीय विचाराला आपण विचारांनी जिंकू शकत नाही तेव्हा तो विचार संपवून टाकायचं हा दहशतवाद असतो. हा फक्त भारतात होतोय असं नाही, इतर देशातही होतोय. आता दाभोळकरांना कुणी मारलं? गौरी लंकेश जे हत्यारे कोण होते? कुठल्या धर्माचे होते? राजीव गांधी यांची हत्या आतंकवाद्यांनी केली. ते तामिळी आतंकवादी कुठल्या धर्माचे होते? आज नक्षलवादी आतंकवादी कारवाया करतात. त्यांचा एक राजकीय विचार वेगळा असेल, पण ते कुठल्या धर्माचे लोक आहेत? मणिपूरमधला हिंसाचार कुठल्या धर्माचे लोक करतात? त्यामुळं अमुक अमुक धर्माचे लोक आतंकवाद करत नाही, त्याला हे मला मान्य नाही आहे. त्याला पोलिसांनी जो कोणी आतंकवादी असेल, एखादी आतंकवादी घटना घडली तर पोलिसांनी त्याची सखोल चौकशी करून जो कोणी त्याला जबाबदार असेल त्याला शिक्षा केली पाहिजे. तर यामध्ये कुठल्या वक्तव्याला त्यांचा आक्षेप आहे मला काही समजत नाही. परंतु तुम्ही आता या सगळ्या ज्या काही घटना सांगितल्या, गौरी लंकेश, दाभोळकरांची हत्या वगैरे असेल, त्यानंतर आता मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये NIA ने सांगितलं की पुराव्या अभावानिशी त्या सगळ्यांना सोडण्यात येत आहे. ह्या सगळ्यांचं कुठेतरी केंद्रीय गृहमंत्री ह्या सगळ्या पटलावरती फेल आहेत का? नाही, मला असं म्हणायचं की हा तुम्ही मूलभूत मुद्दा विचारला. हा खटला 2008चा आहे. सुरुवातीला नाशिक जिल्हा पोलिसांनी खटला तपास केला. नंतर तात्कालीन राज्य सरकारने तो खटला अँटी टेरर स्क्वॉड म्हणजे ATSकडे दिला, कारण ही आतंकवादी कारवाई होती. त्यानंतर ATS महाराष्ट्र सरकारच्या ATSनी तपास केला. त्यांनी काही लोकांना गिरफ्तार केलं, अरेस्ट केलं, त्यांना तुरुंगात टाकलं, त्यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल केला. सरकारनं खटला त्यांना आतंकवादी घटना होती म्हणून तो खटला NIAकडे दिला, नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी. आता हे सगळं चालत असताना 2014 साली सत्तांतर झालं आणि NIAचं नेतृत्व अमित शहा यांच्याकडे गेलं. 2014 पासून ह्या खटला हा अमित शहांच्या NIA ही चालवते आहे. कोर्टाने म्हटलेलं आहे की NIAने ठोस पुरावे सादर केले नाहीत म्हणून आम्हाला शिक्षा देता येत नाही. आता कुणीतरी याचं जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मग नेमका स्फोट झालेलाच नाही का? कारण की ज्या पद्धतीने NIAच्या कोर्टामध्ये युक्तिवाद करण्यात आलेला होता, त्यावेळेस आरोपी क्रमांक 11च्या वकिलांनी खरं तर सांगितलं की त्या ठिकाणी की मालेगावमध्ये बॉम्ब ब्लास्टच झाला नाही म्हणून. नाही, असं आहे, कोर्टाने आपल्या निकालामध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला याबद्दल ठोस पुरावा सादर झालेला आहे असं सांगितलेलं आहे. पण कुणी केला याबद्दल ठोस पुरावा आम्हाला सादर केलेला नाही. आता ठोस पुरावा पुरावा सादर करायचं काम काय? ते जे 6 लोक मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबांनी करायचं का विरोधी पक्षांनी करायचं? हे काम NIAने केलं पाहिजे, भारत सरकारने केलं पाहिजे. भारत सरकार यामध्ये कमी पडलं. आता मुद्दाम कमी पडलं हे म्हणणं मी काय म्हणणार नाही, माझ्याकडे पुरावा नाही आहे की आम्हाला ठोस पुरावा NIAने सादर केला नाही म्हणून आम्हाला शिक्षा देता येते. परंतु आघाडीच्या सरकारने, तत्कालीन आघाडीच्या सरकारने हिंदू दहशतवाद ही संकल्पना या सगळ्या बॉम्बस्फोट हल्ल्यातून कुठेतरी निर्माण केली आणि हिंदू धर्मियांचं नाव खराब करण्याकरता हे कुठेतरी करण्यात आलं, मुस्लिमांचं लांगुल चालन करण्यात आलं, असा देखील आरोप या सगळ्याच्या माध्यमातून करण्यात आला. आता हा करतोय त्यामुळं एक निश्चित आहे की मी कधीही एखादा धर्म दहशतवादी आहे असं म्हटलेलं नाही, म्हणणार नाही.
माझं पहिल्यापासून प्रतिपादन आहे की दहशतवादाचा कुठलाही धर्म नसतो. दहशतवादाला बिमोड केला पाहिजे, दहशतवादी कारवाया करायला शिक्षा केली पाहिजे. कुणीही जर दहशतवादाचा एखाद्या धर्माशी संबंध लावणार असेल तर माझी त्यांना नम्र विनंती की तसं करू नका. दहशतवादी आहे, त्याला तुम्ही कुठल्याही धर्माचं लेबल लावू नका, मग कुठलाही दहशतवाद असो. तर साखळी बॉम्बलास्ट प्रकरणामध्ये सुद्धा मुंबई हायकोर्टाने पुराव्या अभावी सोडले असंच म्हटलं आणि आत्ताचा जो निकाल आला मालेगाव बॉम्बलास्ट तेव्हा पण म्हणून मी त्यामध्ये दोन गोष्टी आहेत की हे सगळे निकाल एकदम एका वेळेला चालेल, तो एक विषय वेगळा आहे. पण मी हीच मागणी केलेली आहे की केंद्र सरकारनं तात्कालीन मालेगाव बॉम्ब हल्ल्याबद्दल वरच्या कोर्टामध्ये अपील केलं पाहिजे आणि 2006च्या मुंबई साखळी बॉम्बच्या खटल्यामध्ये जे आरोपी निर्दोष सुटलेले आहेत त्यांच्या विरुद्ध देखील अपील केलं पाहिजे. कुणीतरी हे बॉम्बस्फोट घडवले का? घडलेच नाहीत हे बॉम्बस्फोट, माणसं मेलीच नाहीत. त्या मृत कुटुंबियांना न्याय द्यायचा असेल तर याचा शेवटपर्यंत तपास झाला पाहिजे. केंद्र सरकारला या दोन्ही खटल्यामध्ये पुरावा सादर करण्यामध्ये अपयश आलेलं आहे. पण साखळी सर बॉम्बलास्ट सत्याचे प्रकरणामध्ये साखळी बॉम्बलास्ट प्रकरणामध्ये राज्य सरकार जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे. मात्र मला मालेगावमध्ये. मी वेगळं काही सांगणार नाही. मी एवढंच सांगतोय की दोन्ही खटल्यामध्ये अपील केलं. वरती जो प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय कोर्टाने तपास यंत्रणेच्या अभावी दोन्ही निकाल जे देण्यात आले, कुठेतरी तपास यंत्रणांवरती जे वारंवार सवाल उपस्थित होते याबद्दल तुम्ही काय? आता बघा, त्याचा तुमचा रोग असा आहे की तपास यंत्रणांच्या याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे सर्वांनी मिळून. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दोन वक्तव्य येतात. एक म्हणजे खरं तर ज्यावेळेस 2006चं साखळी बॉम्ब ब्लास्ट झालं तेव्हा म्हटलं मुख्यमंत्र्यांनी की या सगळ्या संदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहोत. दुसरं मालेगाव बॉम्ब ब्लास्टचा निकाल आला त्याच्यामध्ये मात्र मुख्यमंत्र्यांची सावध भूमिका या सगळ्या संदर्भात येताना पाहायला मिळते. या कॉन्ट्राडिक्शनकडे कसं पाहता? पण मालेगाव ब्लास्टबद्दल मुख्यमंत्री काही बोलू शकणार नाहीत कारण हे सगळं नियंत्रण दिल्लीतून चाललेलं आहे. त्यामुळे दिल्लीची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना काहीच बोलता येणार नाही. माझी साधी स्पष्ट मागणी आहे, दोन्ही खटल्यामध्ये सरकारने अपील केलं पाहिजे. सर काल पुण्यामध्ये कार्यक्रम झाला टिळक पुरस्काराचा. त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सर्वच राजकीय नेते मंडळी होती. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी प्रामुख्याने पुण्याचा विषय काढताना त्यांनी म्हटलं की पुण्यामध्ये दादागिरी सुरू आहे, उद्योग जगतामध्ये ही सगळी दादागिरी सुरू आहे. कंत्राटं मिळवण्याकरता धमकी दिली जाते, कंत्राटं मिळवली जातात, त्याच्यानंतर अनैतिक व्यवहार केले जातात. अशा पद्धतीचं वक्तव्य राज्याचेच मुख्यमंत्री करताना पाहायला मिळतात. दुसरीकडे पालकमंत्रीपद हे महायुतीच्या अजित पवारांकडे. हे पहा, मी काय देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य कालच्या कार्यक्रमात ऐकलं नाही. पण ते जर असं बोलले असले तर त्याचं मी स्वागत करतो. पण शेवटी मुख्यमंत्र्यांना जर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला असेल की महाराष्ट्रात उद्योग काय येत नाही, तर सर्वात मोठं कारण आहे की राजकीय नेते स्वतः खंडणीच्या टोळ्या पाळून आहेत. ही बीडची घटना घडली ते एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या हस्तकानी त्या तिथल्या सरपंचाचा खून केला कारण त्यांनी 2 कोटी रुपयाची खंडणी दिली नाही. आज पुण्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांना खंडणी दिली म्हणून खून झाल्याचं प्रकरण आपल्याला माहिती आहे. मला वाटतं पुण्याच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठे खंडणीचे प्रकार चालत आहेत. त्यामुळं अजित पवार काल म्हटले तेही खरं आहे की हिंजेवाडीचे प्रकल्प महाराष्ट्र सोडून इतर राज्यात चाललेले आहेत कारण त्यांना तिथं कायदा सुव्यवस्थेचं संरक्षण मिळत नाही. आणि मला वाटतं मी आत्ताच अजित पवार यांचं एक वक्तव्य ऐकलं की कोणाची गय केली जाणे, त्याचंही मी स्वागत करतो. की शेवटी सरकारला जर आता डोक्यात प्रकाश पडला असेल की महाराष्ट्रात गुंतवणूक येत नाही, ॲपल कंपनीची एकही कंपनी महाराष्ट्रात नाही, 12 कंपन्या देशात काम करतात पण त्या तामिळनाडू, कर्नाटका, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यामध्ये आहेत, महाराष्ट्रात त्या येत नाहीत, गुजरातमध्ये आहेत. तर हे याचं कारण असं की खंडणीला राजाश्रय आहे. अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. आणि त्याकरता मी एकदा सुचवलं होतं की स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यालयामध्ये एक स्पेशल सेल केलं पाहिजे कारण हे खंडणीखोर इतके मोठे राजकीय नेते आहेत, त्यांचे राजकीय सर्वेसर्वा, त्यांचे जे राजकीय आका आहेत, त्यामुळं एखाद्या SP किंवा कलेक्टरला त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही. ती कारवाई पॉलिटिकल लेवलवर मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या लेवलवर झाली पाहिजे. परंतु ती झाली नाही तर मग महाराष्ट्रात गुंतवणूक येणार नाही.
आपल्या युवकाला रोजगार मिळणार नाही. परंतु बाबा, गेल्या अनेक वर्षांपासून पुणे जिल्ह्याचा कारभार जो आहे पालकमंत्री म्हणून अजित पवार हाकताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ह्या सगळ्या तुम्ही म्हणतात की जे एक मोठं नेक्सस आहे, राजाश्रय आहे, त्या राजाश्रयामध्ये सरकारमधलेच वरिष्ठ नेते मंडळी बसले आहेत का? त्याच्यामुळेच त्यांच्या हस्तक्षेपामुळेच या सगळ्या कारवाया, पोलिसी कारवाया रोखल्या गेलेल्या आहेत का? निश्चितच कुठलाही गुंड, कुठलाही खंडणीखोर हा राजकीय राजाश्रय असल्याशिवाय सगळ्या सरकारी यंत्रणेपुढं तो रोखठोकपणे काम करू शकत नाही. म्हणून मी मगाशी जो शब्द वापरला की आता या दोघांच्या डोक्यात जर प्रकाश पडला असेल की खरोखरीच महाराष्ट्रातली गुंतवणूक बाहेर जाते आहे किंवा महाराष्ट्रात गुंतवणूक येत नाही, कारण खंडणीखोर ती येऊ देत नाहीत आणि त्या खंडणीखोरांचा बंदोबस्त फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करू शकतात. कारण सगळे इतके मोठे लोक आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत, मोठे मोठे राजकीय नेते आहेत. आज कॉन्ट्रॅक्ट मिळवणं, कॉन्ट्रॅक्टला उपकॉन्ट्रॅक्टर नेमणं, तिथं एखादा उद्योग आला तर त्याचं कोणी विकत घ्यायचं, तिथं ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट कोणी घ्यायचं, तिथं रोजगार कोणी लावायचा, ह्या सगळ्या गोष्टी करताना जे लोक तिथं लोकांना त्रास देतात, अक्षरशः अशा घटना घडलेल्या आहेत की त्या कंपनीच्या मालकाच्या लोकांना ह्यांनी मारलेलं जाऊन त्याच्या सगळ्या कर्मचाऱ्याचं समोर अनेक उदाहरण आहेत. बीडचं उदाहरण आहे, खंडणीचं प्रकरण आहे. एका मोठ्या राजकीय नेत्याच्या राजाश्रयाने बेरोजठोक तिथं खंडणी चालली होती. बीडमध्ये एकही उद्योग नाही. आज अमित शहाचे एक जवळ असलेले एक उद्योगपती बीडला गेले, कारण त्याच्याशिवाय त्यांना बीडला तिथं जाताच येत नाही. तरी त्या माणसाला या लोकांनी त्रास दिला आणि त्या बस्ताजोगच्या सरपंचाचा खून केला. फक्त मुख्यमंत्र्यांनी याला आला घातला पाहिजे. ऐसे कुछ लोगों को भाजपा ने संभाल के रखा है, उनको पद दे के रखा हुआ है. तो ये तो ऐसे लोग अगर आप भेजोगे तो उसके राजकीय तनाव तो बढ़ेगा ही. लेकिन मैंने उसकी पूरी जानकारी भी ली नहीं है. सर, लेकिन जिस तरीके से अगर मालेगांव पूरा जो लास्ट का केस हुआ अभी पूरा उसका वर्डिक्ट है, उसके बाद जिस तरीके से कहा जा रहा है कि मोहन भागवत जी का नाम उसमें लेने के लिए प्रेशराइज किया था, क्या वो पूरा कांग्रेस की गवर्नमेंट थी सर उसमें? देखिए, ये मालेगांव बॉम्बला जो हुआ था 2008 में हुआ था, जब मेरे सहकारी जो आज भाजपा के सांसद है वो मुख्यमंत्री थे शायद. तो अब सवाल ये है कि भागवत जी को किसी ने ऐसी कोई धमकी दी या कोई उनके हानि का खतरा है, तो ये बहुत गंभीर मामला है. हमारे और मोहन भागवत के विचार बिल्कुल भिन्न है, लेकिन वो एक राजनीतिक एक नेता है, एक दल के, संगठन के, और जनतंत्र में हर एक को अपनी बात कहने का अधिकार है. तो अगर कोई उनको फिजिकल हार्म पहुंचाने की कोशिश कर रहे थे, बहुत गंभीर मामला है. ये बात मैंने पहले भी सुनी थी, कुछ साल पहले भी सुनी थी, लेकिन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने उसको कोई कार्रवाई नहीं की या कोई ठोस में दम नहीं है बात में. ऐसी कोई अफवाह उड़ाई. कोई इतनी बड़ी साजिश करेगा और एक इंस्पेक्टर को बताएगा, ये मजाक है. ये तो मैं ये नहीं कहता कि साजिश नहीं होगी या और जगह नहीं होती, लेकिन क्या इंस्पेक्टर को बताएंगे आप, तो कौन विश्वास करेगा इस पर? सर, वही अगर देखा जाए तो कहीं ना कहीं पूरी तरीके से एजेंसीज का फेलियर इसमें नजर आता है, क्योंकि देखा जाए तो लोकल जो ट्रेन ब्लास्ट होता है उसमें भी सब जो आरोपी उनको रिहा कर दिया गया. अब जो ये भी इसका भी वर्डिक्ट है, इसमें भी सबको रिहा कर दिया गया. तो कहीं ना कहीं जो मेन आरोपी अभी भी फरार है, तो कहीं ना कहीं एजेंसीज का इसमें, तो इसका मतलब मालेगांव में ब्लास्ट नहीं हुआ, इसका मतलब मुंबई में सीरियल बॉम्ब ब्लास्ट नहीं हुए. देखिए, ये पूरी तरह से जांच एजेंसी का फेल्योर है या जांच एजेंसी पे राजनीतिक. देखिए, कोर्ट ने क्या कहा है मालेगांव केस में. कोर्ट ने कहा है कि एनआईए को जो मुकदमा चला रही थी, जो एक सेंट्रल एजेंसी है, अमित शाह के नेतृत्व में काम करती है, एनआईए को सबूत पेश करने में विफलता मिली है. एनआईए ने ठोस सबूत नहीं पेश किए हैं. ऐसे नहीं कहा कि उनके पास सबूत नहीं है, उन्होंने पेश नहीं किए हैं. और एक मर्डर केस है, जब तक ठोस सबूत बियॉन्ड रीजनेबल डाउट आप तक जब तक एविडेंस नहीं प्रेजेंट करते तब तक सजा देना मुश्किल है. कोर्ट ने कहा है कि हमें पुख्ता सबूत ना मिलने के कारण हम सजा नहीं कर रहे. इसका मतलब ये कोई नहीं कि निर्दोष है, क्योंकि किसी न किसी तो इस घटना को अंजाम दिया है. और अगर अमित शाह को लगता है कि फर्जी मामला है, कांग्रेस ने कोई द्वेष भावना से कुछ बात घटी है,
तो 2014 से तो आप सत्ता में हैं, एनआईए का नेतृत्व तो अमित शाह जी कर रहे हैं। तो 2014 से 25 तक तो एनआईए केस चला रही थी। अगर फर्जी मामला है तो अपने केस विड्रॉ क्यों नहीं किया? और ये टाइमिंग की बात है, वो भी अलग बात है। एक तरफ संसद का अधिवेशन चल रहा है, नरेंद्र मोदी के पास जवाब नहीं है, उनकी धज्जियां उड़ रही है, उधर ट्रम्प साहब उनको लताड़ रहे हैं, और ये सारी चीज़ें अभी घटती है ताकि संसद की चर्चा से ध्यान बटे। एक तो प्रधानमंत्री ने जब युद्ध या आतंकवादी घटना घड़ी उसी समय संसद का विशेष सत्र बुलाना चाहिए था, लेकिन प्रधानमंत्री भागे, टालते रहे। सोचा कि पब्लिक मेमोरी शॉट शायद भूल जाएंगे लोग, और अब जब बहस हुई तो प्रधानमंत्री के पास जवाब नहीं है। उधर प्रेसिडेंट ट्रम्प लताड़ रहे हैं, आपको पेनल्टी लगा रहे हैं, और आप कहे जा रहे हो कि माय फ्रेंड ट्रम्प, अब की बार ट्रम्प सरकार। ये तो पूरी विदेश नीति की विफलता है, और उसको बचाने के लिए ये टाइमिंग है। चाहे पहलगाम के आतंकवादियों की घटना हो, चाहे मुंबई सीरियल बॉम्ब का फैसला हो, चाहे मालेगांव के साथ, आज ही 17 साल के बाद आज का ही दिन आता है। सर, ट्रेन ब्लास्ट हुआ, उसके बाद मुख्यमंत्री का ऑर्डर आया, उसके बाद मुख्यमंत्री का बयान आया कि हम अपील में जाएंगे इसमें, और एटीएस अपील में गई। और जब मालेगांव ब्लास्ट का फैसला है, उसके बाद मुख्यमंत्री ने कहा कि हिंदू को आतंकवाद से नहीं जोड़ा जा सकता है, और अपील में जाने की बात नहीं कही। किस तरह से देखते हैं दोनों फैसले? देखिए, मेरी सिंपल बात है कि जो मुंबई सीरियल बात है, स्वागत है, लेकिन मेरी मांग है कि आप मालेगांव के बारे में भी उसी पुरजोर तरीके से अपील करिए, क्योंकि कोर्ट ने कहा है कि आपने एविडेंस पेश नहीं किया है। और मैं फिर से कहना चाहता हूं कि कोई आतंकवाद का कोई धर्म मजहब नहीं होता। आप किसी एक विशिष्ट धर्म को अलग मत करिए, आतंकवादी होता सर, है। आपने कहा कि देश में पहली आतंकवादी घटना हुई थी, क्या बताया था आपने महात्मा गांधी? मैंने ये कहा था कि जब आप कह रहे हैं कि हिंदू आतंकवादी नहीं होते, ये जब भाजपा के बार बार कर रहा है, तो मैंने यही याद दिलाया था कि स्वतंत्र भारत की पहली आतंकवादी घटना नथुराम गोडसे ने जब महात्मा गांधी का मर्डर किया था, असैसिनेशन किया था, वो घटना थी। अब पानसरे, दाभोलकर, गौरी लंकेश कौन से धर्म के लोग थे? तो ऐसा कोई नहीं कि एक किसी धर्म के लोग आतंकवादी नहीं हो सकते। एक आतंकवादी एक विचार है, एक पॉलिटिकल ऑब्जेक्टिव। अगर आप चर्चा से, विवाद से अगर प्रतिपक्ष नहीं जीत सकते तो आप उसकी आवाज़ बंद करने की कोशिश करते हो। ये सिर्फ भारत में होता है, ऐसे नहीं, और जगह भी होता है। लेकिन सभी जनतांत्रिक ताकतों को इसका पुरजोर तरीके से विरोध करना चाहिए। सर, मालेगांव को काटे रमी खेलते हुए, सुना, एक रमी खेलते हुए सामने आया, उसको लेके आपने कहा कि देश में ये जो रमी है शुरू हुई, केंद्र सरकार ने शुरू करवाई, क्या कहना चाहिए? देखिए, माणिकराव ठाकरे ने जो करतब किए हैं, माणिकराव हमारे थे, मेरे सहकारी थे, लेकिन जो उन्होंने बात की बहुत ही शर्मनाक बात है, गलत बात है, क्योंकि वो विशेषकर कृषि मंत्री थे। एक तरफ महाराष्ट्र में हर रोज 8 किसान आत्महत्या कर रहे हैं क्योंकि सरकार किसानों की तरफ ध्यान नहीं दे रही। आपने किसानों को वादा किया था चुनाव से पहले कि हम आपके कर्जे माफ करेंगे, आपका जो अनुदान मिलता है उसको हम बढ़ाएंगे। चुनाव जीता आपने, और बाद में कहा कि हम नहीं कर सकते। और एक जले पे नमक छिड़कने वाली बात कि माणिकराव कोकाटे ने कहा कि सरकार भिखारी है, सरकार के पास पैसे नहीं है। तो ऐसे असंवेदनशील व्यक्ति को कृषि मंत्री बनने का कोई अधिकार नहीं, कोई हक नहीं, कोई रखना नहीं चाहिए, उसको हटा दिया है। लेकिन जो दागी मंत्री जैसे है, कोई डांस बार चला रहा है, किसी के कमरे में पैसे मिलते हैं, कोई लेजिस्लेटिव कमेटी में 1 करोड़ 80 लाख मिलते हैं, लेकिन तो सारा मामला दबा दिया जाता है। पीड़ की फिरौती की घटना में एक खून होता है, उसमें राजनेता सहभागी की उनको बचाया जाता है। तो ये सब हालत महाराष्ट्र में बहुत ख़राब हालत है। लेकिन जुए की बात जो मैंने कही थी वो एक कही थी कि देखिए, पहले किसी प्रकार का जुआ परमिशेबल नहीं था, लेकिन नरेंद्र मोदी सरकार के आते जो भी हो, मैं किसी पे आरोप नहीं झड़ना चाहता, लेकिन आज ऑनलाइन रमी, ऑनलाइन पोकर, क्रिकेट की बेटिंग, ये सब बेटिंग चल रही है। और देखिए, बेटिंग से
आदत लग सकती है, लत लग सकती है, इस हैबिट फॉर्मिंग, और इसीलिए एडवर्टाइजमेंट तब बताना पड़ता है कि संभाल के खेलिए, इससे आदत लग सकती है। अब माणिकराव कोकाटे को आदत लग गई, और वो शायद विधानसभा में बैठे और कहाँ बैठे, वो बेचारे खेलते रहे, उनको पकड़ा गया। तो ये गैम्बलिंग शुरू किसने की? तो इसका सादा उत्तर है कि इलेक्ट्रल बॉन्ड के तहत जो भाजपा सरकार ने बहुत पैसा चंदा इकट्ठा किया था कुछ कंपनियों से, उस कंपनी को गैम्बलिंग की परवानगी दी गई। उस वजह से कुछ टैक्स मिलते होंगे जरूर, लेकिन ये आपने शुरू क्यों किया? मैंने ये भी सुना मुख्यमंत्री का बयान कि गैम्बलिंग बहुत गलत है, बंद करना चाहिए। अरे किसको कह रहे हैं आप? आपकी हिम्मत है तो नरेंद्र मोदी जी को कहिए कि देश से गैम्बलिंग बंद कर दीजिए, चाहे ऑनलाइन गैम्बलिंग हो, चाहे किसी प्रकार की गैम्बलिंग हो। अगर मोदी सरकार से आप नहीं बोल सकते तो आप अपने राज्य में गैम्बलिंग बंद कराइए। तेलंगाना ने अपने राज्य में गैम्बलिंग बंद करी है, आंध्रा ने बंद की है, तमिलनाडु में बंद की है। आपकी हिम्मत है तो ऑनलाइन गेमिंग, ऑनलाइन गैम्बलिंग, ये कुछ स्किल ऑफ गेम, स्किल ऑफ चांस वगैरह सब बकवास नहीं है, इसको सब बंद कर दीजिए। इससे आदत लगती है, इससे लाखों युवा बर्बाद हो रहे हैं। एक तरफ सरकार युवाओं को रोजगार नहीं दे सकती और आप उनको कह रहे हैं कि आप गैम्बलिंग खेल के अमीर बनिए, शर्म की बात है। तो मेरी पुरजोर तरीके से मुख्यमंत्री से गुजारिश की, आपने कहा हाफ हार्टेड बात कही है कि राज्य में गैम्बलिंग बंद होनी चाहिए, तुरंत आप महाराष्ट्र में गैम्बलिंग बंद करा दीजिए। सर, राहुल गांधी ने क्लेम किया है कि उनके पास 100% प्रूफ है इलेक्शन कमीशन के खिलाफ कि वो वोट चोरी कर रहे हैं। इस तरह का बयान दिया फ्राइडे को राहुल गांधी ने। मेरे को कोई जानकारी नहीं, मैंने अखबार में एक खबर पढ़ी है, तो उनके पास अगर कोई सबूत होंगे तो वो सही समय पे पेश करेंगे। सर, डोनाल्ड ट्रंप ने कहा कि सही कदम लिया है इंडिया ने। कुछ रिपोर्ट आई है, उसमें ये कहा जा रहा है कि इंडिया जो है रशिया से ऑयल खरीदना बंद कर सकता है, इंपोर्ट करना बंद कर सकता है। इसको लेके डोनाल्ड ट्रंप ने कहा। लास्ट क्वेश्चन है, देखिए क्या है कि डोनाल्ड ट्रंप को एक तरफ मोदी जी ने माय फ्रेंड ट्रंप बहुत बड़ा कार्यक्रम कराया, अहमदाबाद में बुलाया, करोड़ों रुपए खर्च किए, वहाँ अमेरिका में जाके बताया कि अब की बार ट्रंप सरकार जब किसी दूसरे देश की राजनीति में बिल्कुल हिस्सा नहीं लेना चाहिए, ये प्रोटोकॉल नहीं है, फिर भी प्रोटोकॉल तोड़कर बिल्कुल ये चहेते बन गए प्रेसिडेंट ट्रंप के। लेकिन नरेंद्र मोदी जी एक बात नहीं जानते कि विदेश नीति में पर्सनल दोस्ती का कोई अहमियत नहीं होती। आप नवाज शरीफ या बिन बुलाए जाके वहाँ पे बिरयानी खा के आ गए, क्या हुआ? पहले उसके बाद पठानकोट हुआ। आपने 18 बार शी जिनपिंग चाइना के जो राष्ट्रपति उनसे गले मिले, आप झूला झुलवाया, क्या हुआ? डोकलाम हुआ। और ट्रंप को आपने कई बार फ्रेंड कहा। ट्रंप ने कहा कि इंडियन इकोनॉमी इज डेड। अब कोई ऐरा गहरा नत्थु खैरा नहीं बोल रहा है, ये अमेरिका का राष्ट्रपति गंभीरता से बोल रहा है कि भारत की अर्थव्यवस्था तहस नहस हो गई। उसका जवाब भारत की जनता चाहती है कि ऐसे ट्रंप क्यों कह रहे हैं। पाकिस्तान के साथ, पाकिस्तान के सेना प्रमुख के साथ ट्रंप साहब निजी खाना खा रहे हैं बंद कमरे में, और मोदी साहब को निमंत्रण भी नहीं दिया। तो आज भारत की विदेश नीति की क्या धज्जियां उड़ी है और मोदी साहब के विदेश नीति की क्या विफलता है, ये सब देश के सामने आ रहा है। 25% जो टैरिफ लगा है उससे भारत का नुकसान होगा, और सिर्फ 25% नहीं, उसके ऊपर पेनल्टी। जबकि पाकिस्तान को 20%, बांग्लादेश को 19-20% और देशों को कम है। हमें पेनल्टी लगाई है, हमें सजा दी है। किस बात की सजा? इस बात की सजा है कि ट्रंप साहब जब बार बार कह रहे हैं कि मैंने भारत पाकिस्तान का युद्ध रुकवाया और मोदी साहब चुप है, वो स्वीकार कर नहीं रहे। राहुल गांधी ने पूछा कि आप बताइए कौन झूठ बोल रहा है। अगर प्रधानमंत्री मोदी चुप बैठे इसका मतलब क्या है? और उधर ट्रंप बार बार कह रहे हैं, 30 बार कह रहे हैं कि मैंने युद्ध रुकवाया और आप चुप है। भारत की जनता समझ रही है, और इसीलिए सारे मालेगांव, सीरियल ट्रेन, ये पहलगांव सब आज हो रहे ताकि कोई सवाल ना पूछे, लेकिन सवाल तो पूछे जाएंगे। अब देखिए, ट्रंप ने कहा है कि दूसरी बात कही कि हमने अगर रशिया से ऑयल खरीदोगे तो हमको आपकी पेनल्टी बढ़ा देंगे, और उन्होंने कहा कि हम खुश हैं कि आपने बंद कर दिया रशिया ऑयल करना। देखिए, आज हमारी नीति
स्थिति मोदी साहब के नेतृत्व में इतनी दुबली बन चुकी है। जब अमेरिका ने हमारे जो गैरकानूनी लोग वहाँ रह रहे थे उनको जब बाहर निकाला तब बेड़ियाँ डालकर भेजा। छोटे ने कहा कि बिल्कुल स्वीकार नहीं करेंगे, ये अपना जहाज देखेंगे। लेकिन मोदी साहब का फॉरेन मिनिस्ट्री चुपचाप बैठे रही। हमारे लोग बेड़ियों में श्रृंखला में आए, कुछ चू तक बात नहीं की हमारे परराष्ट्र मंत्री ने, हमारे नरेंद्र मोदी जी ने। और अब उन्होंने डिक्टेट किया कि आप रशिया से ऑयल ले लेंगे, और हमने मान लिया है। अब मान लिया है या नहीं, भारत सरकार ने हमें कुछ बताया नहीं। मोदी कह रहे हैं कि हम खुश हैं कि आपने हमारी बात मान ली। तो मोदी सरकार भारत सरकार को चलाएंगे और प्रधानमंत्री कुछ नहीं बोलेंगे। तो मैं तो आरएसएस से पूछना चाहता हूं कि आपने मोदी जी को बिठाया, आपकी कृपालु दृष्टि से, दया दृष्टि से मोदी प्रधानमंत्री बने, तो आपको यह सब मान्य है? जो भारत पाक युद्ध में जो सिंदूर ऑपरेशन में हुआ, क्या हमारे जहाज गिरे या नहीं गिरे? जब हमारे रक्षा के अधिकारी बोल रहे कि हमारी गलतियां हुई, तो गलतियां हुई तो कहाँ हुई? पहलगाम में जब सरकार कबूल कर रही कि हमारी गलतियां हुई, तो आप क्या चुप बैठे रहेंगे? तो मैं इसका जिम्मा सिर्फ नरेंद्र मोदी नहीं, आरएसएस के नेतृत्व में डालना चाहता हूं कि आपकी वजह से नरेंद्र मोदी सत्ता में बैठे। आपको ये सब स्वीकार है, देश ठीक चल रहा है तो कोई बात नहीं। लेकिन जब ट्रंप कह रहे हैं कि भारत की अर्थव्यवस्था मर गई है, लड़ाई में आप जवाब नहीं दे पा रहे। आपने सीज फायर ट्रंप के दबाव में स्वीकार कर लिया, आपने ट्रंप के दबाव में रशिया से सस्ता ऑयल खरीदना बंद कर दिया। तो इस तरह से देश चलेगा तो जिम्मेदारी तो आरएसएस को भी स्वीकारनी पड़ेगी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।